गेल्या 5-6 दिवसापासून या संबंध महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे आणि अनेक जिल्ह्याला पावसाने वेढलेलं आहे। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या राज्यामधले शेतकरी हे पावसाच्या अतिवृष्टीमुळं आज त्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यांचे शेत आज उद्ध्वस्त झालेली आहेत। म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून धरणे आंदोलन, एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। संभाजी ब्रिगेड नेहमी शेतकऱ्याच्या सन्मानात असते आणि आज या सरकारची परिस्थिती अशी आहे की सरकार येऊन बराच काळ झालेला आहे, सरकार स्थिर झालेला आहे, पण तरीही सामान्य माणसाचे प्रश्न हे सरकार आज पूर्ण करत नाही आहे। उडवाउडवीचे उत्तर कधी सरकार देत असतो आणि जे शेतकऱ्यांना, सामान्य माणसांना आश्वासनं दिली होती निवडणुकीच्या काळामध्ये, त्यांनी स्टेजवरनं जे काय आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती की आम्ही शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो कोरा करू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं। परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही। फक्त शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहेत। अनेक मुद्दे या महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत। आज शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी आहे। मराठा आरक्षणाचा विषय असेल, मराठा विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध ओबीसी असे वाद कोण्यातरी नेत्यांकडून लावले जातात। नेत्यांना पाकिटं देऊन हे सरकार कामाला लावतं। कधी कुठला तरी महाराज येतो आणि काहीतरी नथुराम गोडसेच्या समर्थनात बोलतो। म्हणून अनेक विषय शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आज आत्महत्या करतोय आणि अनेक विषय शेतमालाला भाव नाही, शेतकरी आज होरपळला जातोय। आज काल आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं जे शेत आहेत ते पाण्यामध्ये बुडालेले आहेत, ती पाहणी करण्यासाठी आपले पालकमंत्री, या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी काल पाहणी केली। जसं आधी आमच्या यांनी खंदारे साहेबांनी सांगितलं की दत्तामामा भरणे ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावून जात होते, 2-2 माणसं त्यांना छत्री घेऊन उभे होते आणि त्यांच्या कपड्याला डाग लागेल का नाही ही त्यांची काळजी होती। म्हणून बांधावरती येऊन आमचा सर्वे करायचं काही गरज नाही, कारण खरंच आमचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही सर्वेच्या भानगडीत पडू नका आणि सर्वे करता 2-4 महिने जातील तरी तुमचा सर्वे पूर्ण होणार नाही। म्हणून शेतकऱ्याला तातडीनं हे हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजेत आणि शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजेत। यासाठी ह्या संभाजी ब्रिगेडचं आंदोलन आहे, हे तीव्र आंदोलन। येत्या काळामध्ये जर शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडू आणि राज्य सरकारला धारेवरती धरू। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।